रामकृष्ण हरी विठ्ठल कृष्ण. आपल्या मानव संस्कृतीमध्ये आजारी व्यक्तीने औषध घेताना किंवा जेवण करताना आपण कोणत्या दिशेला बसून जेवावे आणि त्याचं कारण काय. आपण जेव्हा कुठलाही एखादं कार्य करतो, जेवण करणार आहे, आपण औषध घेणार आहे, म्हणजे लक्षात ठेवा ते अग्नी होत आहे. जठर अग्नी मध्ये आपण काहीतरी टाकतोय, म्हणजे होम करतोय. आणि होम जेव्हा होतो तेव्हा लक्षात ठेवा होम अतिशय व्यवस्थित पवित्र व्हावा आणि केलेल्या होमाचं आपणाला पूर्णपणे फळ मिळावं, यासाठी जेवण करताना किंवा औषध घेताना आपलं तोंड कोणत्या दिशेला असावं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. बरं, याच्यासाठी कारणं आहेत, लक्षात ठेवा. खूप काही कारणं आहेत. आता ती कारणं सांगत बसत नाही, फक्त मी दिशा सांगतो. सकाळचं जेवण जेव्हा आपण करतो किंवा सकाळचं औषध जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं तोंड औषध घेताना किंवा जेवण करताना कोणताही आहार पोटामध्ये जात असताना लक्षात ठेवा ते अलीकडे इतके काही मॉडर्न स्थिती झालेली आहे, शक्यतो बाहेरचं जेवण करू नये. आणि वेळच पडली बाहेरचं जेवण करण्यासाठी तर लक्षात ठेवा पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड असावं. सकाळी जर आपण सकाळचं जेवण जर बाहेर करत असेल तर सकाळच्या जेवणाच्या वेळेला पूर्व दिशेला तोंड असावं आपलं. आणि जर सायंकाळचं तुम्हाला बाहेर जेवण करण्याची म्हणजे वेळ आली, कोणतीही व्यक्ती असू द्या, आजारी व्यक्ती असू द्या किंवा आजारी व्यक्ती नसू द्या, चुकीच्या पद्धतीनं जेवण केलं, लक्षात ठेवा चुकीची दिशा निवडली तर आपण आजारी नसलो तरी सुद्धा आपणाला कोणता ना कोणता आजार हा उद्भवतो. ही काही अंधश्रद्धा नाही, ही भगवंतावर आणि देवावर असलेला विश्वास आहे. माझ्या पांडुरंगाचं तोंड कुणीकडे आहे का. त्यानंतर एक तर याला कारण असे, आकाश तत्वामध्ये, आकाश तत्व म्हणजे श्री विष्णूंचं तत्व आहे ते, आणि ते पालन करता येतात. लक्षात ठेव ब्रह्मा विष्णू महेश. मग ब्रह्मस्थिती म्हणजे सूर्य उगवण्याची स्थिती आणि महेश स्थिती म्हणजे सूर्य मावळण्याची स्थिती. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. ते स्थित्यांतर झाल्यानंतर सर्व सृष्टीमध्ये पालन करण्याचं कार्य हे भगवान विष्णू करत असतात. मग दिवसभर आपण जेव्हा होम करतोय, अग्नीमध्ये आपण काहीतरी टाकणार आहे, त्यावेळेला सूर्य उदयानंतर म्हणजे साधारण 7:30च्या पुढे, 7-7:30च्या पुढे सर्वच ऋतूमध्ये सांगायला
औषध घ्यायचं असेल आपल्याला किंवा आजारी व्यक्तीला काहीतरी द्यायचं असेल, कुठलंही पोटामध्ये काहीही जाऊ द्या, ते औषधाच्या स्वरूपाने जाऊ द्या किंवा जेवणाच्या स्वरूपाने, नाश्त्याच्या स्वरूपाने जाऊ द्या, ते पूर्व दिशेला तोंड करूनच घेणं आवश्यक आहे. आणि सायंकाळचं जे औषध आहे लक्षात ठेवा, किंवा सायंकाळचं ज्याला आपण न्याहारी म्हणतो, आलं का लक्षात, किंवा चहानंतर हे औषध घेताना उत्तरेकडे तोंड करूनच औषध ते घ्यावं. ह्या दोन दिशा आपल्या संस्कृतीमध्ये, मानवाने निर्माण केलेल्या संस्कृतीमध्ये अख्ख्या विश्वाचं पालन करता तो आहे भगवान विष्णू. आणि त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा आणि महेश हे एकत्रित आले आणि त्यांच्यापासून दत्तप्रभूंचा अवतार स्वामी समर्थांचा पुन्हा पुढे ते तुम्ही हे टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहताच ते अवतार कार्य कसे ते होतो. पांडुरंगाचं नामस्मरण दिवसभर आपल्या मुखातून असावं. काही व्यक्ती असे आहेत, लक्षात ठेवा, अडचणीपुरता देव, आलं का लक्षात, तेवढ्याच वेळ विचार करतात, परंतु असं न करतात. सकाळचं काही असू द्या, तुम्ही औषध घेता असू द्या किंवा जेवण करता असू द्या किंवा नाश्ता करता असू द्या, पूर्वेला तोंड करूनच करायचं. आणि सायंकाळचं हे उत्तरेला तोंड करूनच करायचं. आता जेवण आपण कधी करावं, कोणत्या वेळेस करावं आणि कोणत्या वेळेस जेवण केलेलं त्यातल्या त्यात आजारी व्यक्तीने फलद्रूप होतं, हे पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या तरी एका चॅनलवरती असेल. आवडली माहिती तर आवर्जून चॅनलला लाईक, सबस्क्राईब करत जावा. मी कुठल्याही गोष्टीची इच्छा ठेवत नाही. शेवटी आपणाला जशा पद्धतीनं भगवंत बुद्धी देतील तशा पद्धतीनं सांगणं माझं कार्य आहे. त्यात तुम्ही किती ऐकताय हे ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. असंच करायला पाहिजे असं बिलकुल माझं मत नसतं. जे लहानपणापासून संस्कार घडलेले ते तुम्हाला मी सांगितले. भगवंताचं मिळालेलं त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. ठल 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 ठल.